नमस्कार. आजकाल मराठी पालक आपल्या मुलांच्या वर्तनाविषयी अनेक स्तरांवर खूप परेशान असलेले दिसून येतात आणि म्हणून मी मागच्या 2 ते 3 वर्षांपासून मराठी पालकांना मराठी भाषेमध्ये पॅरेंटिंग शिकवण्याचा प्रयत्न करत आहे. हल्ली जेव्हा शैक्षणिक क्षेत्रात काम करतो आपण, त्यावेळेला अनेक पालक आपल्या पाल्याविषयी खूप तक्रारी घेऊन येतात. मूल ऐकत नाही, सर काय करावं? मुलाला कितीही समजून सांगा, त्याच्या गोष्टच लक्षात येत नाही. अभ्यास कर म्हणलं तर अभ्यासही करत नाही. आणि अशा वेगवेगळ्या तक्रारी वेगवेगळ्या वयातल्या वेगवेगळ्या मुलांच्या पालक लोक घेऊन येत असतात. आणि म्हणून मी आज ठरवलं आहे की आपल्या पालकांसाठी, मराठी पालकांसाठी सर्वप्रथम त्यांच्या मुलांसोबतचं एक भावनिक नातं चांगल्या पद्धतीनं तयार व्हावं, या इच्छेतून मी पुढचे 30 दिवस माझ्या या यशस्वी पालकत्व या यूट्यूब चॅनलवर मी तुम्हाला दररोज एक प्रोग्राम देणार आहे, एक विचार देणार आहे. आणि त्या विचारातून, त्या प्रोग्राममधून तुम्ही तुमच्या मुलासोबत भावनिक नातं मजबूत करण्याचा प्रयत्न करायचा आहे. प्रामाणिकपणे सांगायचं तर आपल्या मराठवाड्यातील, महाराष्ट्रातील मराठी पालकांना पालक म्हणून आपली भूमिकाच पालकत्वाचे अनेक वर्षे सरून गेल्यानंतरही लक्षात येत नाही आहे. आणि आज या इनोव्हेशनच्या जगामध्ये प्रत्येक पालकाला आपली पालक म्हणून आपली जी भूमिका आहे, ती भूमिका समजावून घेणं खूप आवश्यक बनलेलं आहे. आणि त्या अनुषंगानं मी ऑनलाईनच्या माध्यमातून जवळजवळ 4-4,500 पालकांशी संवाद साधला. आणि त्याच्यातून जेव्हा त्यांना पालकत्वाविषयीचं नॉलेज मिळतं, त्यावेळेला त्यांच्याकडून समाधान व्यक्त होतं. आणि कुठेतरी त्यांनासुद्धा लक्षात येतं की आपण आपल्या मुलांसोबत अनेक गोष्टी करत असताना आपल्या वर्तनाकडे सुद्धा लक्ष देण्याची गरज आहे. आणि तसं पाहिलं तर मुलं हे अनुकरणातून शिकतात. आपण जसं वागू, आपण जसं बोलू, आपण जसं घरामध्ये वर्तन ठेवू, आपण जसं व्यक्तीला आपण ज्या पद्धतीनं वागू, त्या सगळ्या गोष्टींचं ते उघड्या डोळ्यांनी अनुकरण करतात. आणि आपण मुलांना सांगतो आणि त्यांनी ऐकलं असं पाहिजे, पण मुलं त्याच गोष्टी करत असतात ज्या आपण करतो, त्या गोष्टी अजिबात करत नाहीत ज्या आपण सांगतो. म्हणून मुलांना अनुकरणातून त्यांच्या वर्तनामध्ये आपल्याला असं वाटतं असेल की चांगला बदल घडावा, मुलं संस्कारी म्हणण्यापेक्षा एक चांगले नागरिक, एक चांगली व्यक्ती, जेणेकरून आपल्याला कुठेही गेल्यानंतर त्या मुलांविषयी ऐकायला मिळू नये. आणि कोणत्या पालकाला असं वाटतं की आपल्या मुलाचं वर्तन हे चुकीचं असावं. आणि याच्याच माध्यमातून मी तुम्हा सर्वांना मुलांचं वर्तन, त्यांची सायकोलॉजी, त्यांच्यात घडणारे बदल आणि त्यांच्या वर्तन समस्या आणि त्या समस्यांवर उपाययोजना कशी करायची, हे मी दररोज किंवा 2-3 दिवसाला म्हणा एक व्हिडिओ माझ्या या यशस्वी पालकत्व या यूट्यूब चॅनलवर पाठवणार आहे. आणि तुम्ही ते बघितल्यानंतर तुमच्या लक्षात येईल, कारण मी अशाच गोष्टी पाठवणार आहे ज्याच्यातून तुम्हाला प्रॅक्टिकल सायकोलॉजीच्या माध्यमातून मुलांमध्ये वर्तन बदल घडवून आणता येईल. हे पहा, मुलं कधीच चुकीचे नसतात. चुकीचं असतं ते त्यांचं वर्तन. आणि आपण जर त्यांच्या वर्तनाकडे बघण्याचा दृष्टिकोन जर सकारात्मक केला, तर कोणत्याही वयातलं मुलं असू द्या, ते आपल्याला योग्य प्रतिसाद दिल्याशिवाय राहत नाही. आणि म्हणून तुम्हाला एक विनंती करायची की तुम्ही खरंच एक आदर्श, यशस्वी, जागरूक आणि सतर्क पालक जर बनायची इच्छा ठेवून या चॅनलला येत असाल, तर तुमची ही इच्छा
या चॅनलवर पाठवण्यात आलेल्या व्हिडिओच्या माध्यमातून नक्कीच पूर्ण करण्याचा प्रयत्न असेल. तर चला आपण एका यात्रेवर जाऊ, जी यात्रा दीर्घकालीन असणार आहे आणि तुम्हाला त्या यात्रेवर मनाचा कणखरपणा ठेवून माझ्यासोबत यायचं आहे, जेणेकरून आपला परिवार, आपला समाज, आपलं घर हे सुखी आणि आनंदी होण्यासाठी मदत मिळणार आहे. चला आपण अशा यात्रेवर सुरुवात करूया, कारण अगोदरच वेळ झाला, उशीर झाला. आता उशीर नको. म्हणून आता आपल्या मुलांशी भावनिक नातं कशा पद्धतीनं तयार करायचं ते आपण पाहूया या यशस्वी पालकत्व यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून. तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब कराल, या चॅनलला लाईक कराल, बेल आयकॉनचं बटन दाबाल, जेणेकरून तुम्हाला जेव्हा जेव्हा माझे काही नवीन व्हिडिओज या चॅनलवर प्रसारित होतील ते तुम्हाला बघायला मिळतील. दुसरं एक की आपल्या घरामध्ये लहान मोठं मध्यम वयाचे असे अनेक मुलं असतात. ते मुलांचे वर्तनांचा अभ्यास या आधुनिक युगामध्ये करणं हे क्रमप्राप्त झालं आहे. आणि जेव्हा आपण हा अभ्यास करू त्यावेळेलाच आपण जागरूक पालकत्वाकडे आपलं एक चांगलं पाऊल टाकू आणि आपल्या परिवाराला चांगल्या पद्धतीनं चांगल्या विचारातून पुढे घेऊन जायला आपणच सहकार्य करू. धन्यवाद.